राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपंचायतीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगलंच वातावरण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे पक्षाचा राजीनामा उद्या देणार आहेत. खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे कुठंतरी राजकारण या इंदापूर नगरीमध्ये तापल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या समेत आता त्यांनी स्थानिक आघाडी देखील या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली आहे आणि या संदर्भात आपण प्रदीपदादा गारटकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा नमस्ते. खऱ्या अर्थाने आता इंदापूरचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे पक्षाचा राजीनामा उद्या देत आहेत, नेमकं काय कारण आहे? या नगरपालिकेचं निवडणूक हे एक निमित्त आहे. त्याच जी काही कार्यपद्धती इथल्या असलेल्या आमच्या आमदाराची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची जी आहे, या कार्यपद्धतीवरती आमची प्रचंड नाराजी आहे. सामान्य कार्यकर्ता जो ज्याच्या कष्टातून आपलं नेतृत्व उभं राहिलं, असा गावागावातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मान जो मिळाला पाहिजे तो मिळत नाही, त्याचीच अडचण केली जाते. नवीन माणसं घेण्याच्या नादामध्ये जुन्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय आणि सगळे जुने कार्यकर्ते एक 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 करून संपवले जात आहेत. ते जुन्या कार्यकर्त्यात काही लोक असतील जरा चावट असतात कार्यकर्ते, पण प्रामाणिक कार्यकर्त्याचे सुद्धा जर अन्याय होताना जर तो जर थांबवला जात नसेल तर मग हे किती दिवस चालणार? त्यातलंच उदाहरण म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली भूमिका. नगराध्यक्षाचा उमेदवार हा पैसेवालाच पाहिजे, हा कसला दुराग्रह? हा तुम्ही साक्षात कॅबिनेट मध्ये म्हणजे सरकार आहात, तुम्ही इथं ठामपूर्वक उतरलं पाहिजे. मी इथं एवढा निधी दिलाय, एवढं हे केलंय, मला तुम्ही उमेदवारी माझा उमेदवार निवडून द्या, ही भूमिका तुमची असायला पाहिजे. तर त्या ठिकाणी लोकांना इथं समाजाला लाचार बनवून पैसे वाटून नगराध्यक्षपद मिळवणं यात कसला अभिमान आहे? खरं तर तुम्ही पुण्यामध्ये तुमचे अजितदादा यांच्या समेत बैठक देखील पार पडली. त्यामध्ये दत्तात्रय भरणे आणि तुमचा वाद देखील पाहायला म्हणजे समोर आलेला आहे. काय नेमका वाद त्या ठिकाणी? हाच वाद त्यांचं म्हणणं की आपल्याकडं पैसा, उमेदवाराकडे पैसा नाही. मी म्हणलं लागतच नाही पैसा. या गावात 50-50% हर्षवर्धन पाटलांची ताकद आहे, 50% आमची ताकद आहे. आम्ही उमेदवार देत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही मागच्या वेळेला ज्याला निवडून आणले तेच बरेचसे तुमच्याकडनं काहीतरी तिकीट घ्यायचा प्रयत्न करतायत, पण जर तसं झालं तर आम्ही त्यांच्या पाठीशी नाही. तुम्ही जो उमेदवार द्याल तर तुमच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहू. मी त्यांना विचारलं घड्याळाला देणार का पाठिंबा? हो हो म्हणले, घड्याळाला सुद्धा देऊ. म्हणले विचारू का, नेत्यांना सांगू का? जरूर सांगा म्हणलं. आणि मग त्या पद्धतीनं मी सांगितलं. तर सांगितल्यानंतर आता इथं जर या पद्धतीनं जर कोणी हे करत असेल तर मग हे चालणार कसं? तुमचा विरोध भरत शहा यांना पक्षात घेऊ नका असा? भरत शहांना पक्षात घ्यायला माझा मुळीच विरोध नव्हता, आजही नाही. पक्ष माणसं घेतल्याशिवाय कसं वाढणार आहे? पण ते अजून आलेलेच नाहीत या क्षणापर्यंत, त्यांना नगराध्यक्षाची उमेदवारी देणं या गोष्टीला माझा विरोध आहे. ज्या लोकांनी तुमच्यासाठी काम केले, 5-25 वर्ष जे कष्ट घेत आहेत, मेहनत घेत आहेत, त्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामध्ये त्यांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे. आणि जिथं सहज निवडणूक सोपी असताना तिथं त्यांना संधी द्यायच्या ऐवजी तुम्ही खोटं नाटं बोलून रेटून जर हे काम करायला बघताय, माझ्यासारखं कार्यकर्ता हे ऐकणार नाही. माझं हे होम पिच आहे. दादा नेमकं मग अजितदादा नेमके तुम्हाला काय म्हणाले? मग तुमचा वाद? दादांचं म्हणणं ऐक भरणेंचं. दादांना ते काय शेवटी भरणे जवळचे, कुठला जवळचा, आमची किंमत शून्यच ना, भरणेंचीच किंमत दादांना. त्यामुळं दादा त्यांचीच बाजू ओढणार, आम्ही काय करणार? तुम्ही तुमच्या निवासस्थानी देखील बैठक आयोजित केलेली होती. त्यामध्ये तुम्ही वक्तव्य केलं होतं, पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्ही देखील पक्षाला कोल्लो. हे जे वक्तव्य जे आहे ते राज्यभर चर्चेला गेलेलं आहे.
कसं पाहता याकडे? कारण असे तर तुम्ही पक्षाला आव्हान दिलेलं आहे. साधी गोष्ट आहे की निर्णय करायचा आहे. 2 महिने झाले या विषयाला, आणि 2 महिन्यात एवढी चर्चा चर्चा चर्चा. समोर बसले की म्हणायचं माझं कुठं काय, माझं कुठं काय, अजितदादांचा काय संबंध आहे? तुमचं सगळ्या गोष्टी तुम्ही दादांवरती ढकलताय. राग येईल नाही तर काय होईल? तुमच्या स्वतःच्या काहीतरी एक हेतू काय आहे तुमचा यामध्ये? जिल्हाध्यक्ष उघडं पाडायचं आहे, जिल्हाध्यक्षाला पक्षाच्या बाहेर हाकलायचंय, तुम्हाला रान मोकळं. मग घ्या बाबा तुमचा पक्ष, तुमचं तुम्ही सांभाळा. तुम्हाला पक्षातनं काढून टाकायचंय यामुळेच हे भरणेंनी असा डाव रचलाय असं वाटतंय. तसंच आहे, तसंच आहे. मी असं स्पष्ट आणि सरळ जाणारा माणूस असल्या कारणानं त्यांना वारंवार माझ्या अडचणी येत होत्या माझ्यामुळं. त्यामुळे त्यांना पक्षातनं आम्हाला काढण्याच्या दृष्टीनं त्यांनी हे बरोबर एक संधी शोधलेली आहे. आणि त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, एकदा जर नाही पटलं तर मी थांबत नाही. खरं तर आता या इंदापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांची देखील साथ घेणार आहात. अशा पद्धतीची आघाडी होणार आहे. हे सगळे राजकीय पक्ष आहेत, नुसते हर्षवर्धन पाटील तर प्रवीण माने नाही, तिथं रासप आहे, शिवसेना आहे, इतर छोटे मोठे संघटना पक्ष सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत एक आघाडी, स्थानिक आघाडी आम्ही करतोय आणि त्या माध्यमातून निवडणुका लढवतोय. किती विश्वास वाटतो की या इंदापूर नगर परिषदेमध्ये तुम्ही झेंडा राहाल? 100% विश्वास वाटतो. एवढ्याला कुणी नव्हतं, मी एकटा होतो तेव्हा मी इथं नगरपालिका 3 टर्म निवडून आणली. इथं आज एवढी मोठी ताकद इथं अशी वाढल्यानंतर इथं कशाची अडचण आहे? त्यामुळं 100% आमच्याच विचाराचे सगळे पॅनल टू पॅनल या ठिकाणी निवडून येईल. शेवटचा प्रश्न, इंदापूर वासियांना नेमकं, जनतेला नेमकं तुम्ही काय आव्हान कराल? इंदापूर शहरातल्या जनतेला उद्या मी फॉर्म भरायला चाललो. सकाळी 10-10:30ला इंद्रेश्वर मंदिरापासून निघणारे नगरपालिकेपर्यंत जाणारे आपण सर्वांनी सहभागी व्हा, अशा पद्धतीचं एक आवाहन करतोय. आणि ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, मी समाजामध्ये जो एक चांगला मेसेज देण्याच्या दृष्टीनं माझा हा प्रयत्न आहे. सामान्य कार्यकर्त्याचा स्वाभिमान जपायचा असेल, सामान्य कार्यकर्त्याला कुठं ताकद द्यायची असेल, तर त्यांनी लोकशाही टिकवायची असेल तर तुम्ही जनशक्तीच्या जोरावरती टिकू शकता, धनशक्तीच्या जोरावरती नाही. हा मेसेज मला द्यायचा आहे. तर हे होते प्रदीपदादा गारटकर. त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या या ठिकाणी इंदापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवारी फॉर्म जो आहे तो उद्या भरणार आहे आणि मोठ्या संख्येने इंदापूरकरांनी या ठिकाणी यावं असं आवाहन देखील प्रदीपदादा गारटकर यांनी इंदापूरकरांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.